नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर डी हाईक अपडेट, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी गुड न्यूज। महागाई भत्त्यात थेट बँक अकाउंट होणार फुल्ल। पहा, संपूर्ण सविस्तर अपडेट जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता डी हाईक अपडेट ही सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी गुड न्यूज काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया। बघा, या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता। टायटल काय आहे बघा, डी हाईक अपडेट, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी गुड न्यूज। महागाई भत्त्यात थेट बँक अकाउंट होणार फुल्ल। पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी मंगळवारी जाहीर केले की राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना दुर्गा पूजेपूर्वी 20% डीए आणि ऑक्टोबर महिन्याचा पगार मिळेल। अधिकारी यांनी सांगितले की केंद्र आणि राज्य सरकारी कर्मचाऱ्यांमधील महागाई भत्त्यातील तफावत कमी करण्यासाठी ते कटिबद्ध आहेत। त्यांनी असेही सांगितले की काही दिवसांपूर्वी स्थापन झालेल्या 7व्या वेतन आयोगाच्या शिफारशीची अंमलबजावणी केली जाईल। भवानी भवन येथील पश्चिम बंगाल पोलीस मुख्यालयात आयोजित एका कार्यक्रमाला संबोधित करताना मुख्यमंत्री म्हणाले, मी वित्त सचिव आणि अर्थमंत्र्यांना दुर्गा पूजेपूर्वी म्हणजे ऑक्टोबर महिन्याचा पगार देण्यास सांगितले आहे। या व्यतिरिक्त मी त्यांना पूजेच्या महिन्यांसाठी 20% अतिरिक्त महागाई भत्ता देण्याचे देखील निर्देश दिले आहेत। पहा अपडेट काय सांगतोय। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना साधारणपणे प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या दिवशी हे पगार मिळतो। जर या निर्णयाची अंमलबजावणी झाली तर कर्मचाऱ्यांना यावर्षी ऑक्टोबरच्या मध्यात येणाऱ्या दुर्गा पूजेच्या सणापूर्वीच त्यांचे पगार मिळतील। मुख्यमंत्री म्हणाले की राज्य सरकारच्या या अर्थसंकल्पात जाहीर केल्यानुसार अतिरिक्त 20% महागाई भत्ता हे ऑक्टोबरपासून लागू होईल। ते म्हणाले की केंद्र आणि राज्य सरकारांच्या महागाई भत्त्यात 42% तफावत आहे। ही तफावत आपण रातोरात भरून काढू शकत नाही, याला देखील या ठिकाणी वेळ लागेल। पुढे मुख्यमंत्री काय म्हणाले पहा, पूर्वी IPS दर्जाखालील अधिकाऱ्यांकडे पुरेसे लक्ष दिले गेले नव्हते आणि इतर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच पोलीस अधिकाऱ्यांनाही गेल्या काही वर्षांपासून आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे। ते म्हणाले की अनेक राज्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांच्या या वेतन रचनेत बदल केला आहे, पण येथे तसे झालेले नाही। शुभेदू अधिकारी म्हणाले, तुम्हाला 7व्या वेतन आयोगाचा लाभ मिळालेला नाही आणि आम्ही आयोग स्थापन केला आहे आणि येत्या काही महिन्यात तो आपला अहवाल सादर करताच आम्ही त्यांच्या शिफारसीची अंमलबजावणी करू। बघा, शासकीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वर्षातून 2दा वाढ केली जाते। पहिली वाढ साधारणपणे मार्चमध्ये होते आणि ती जानेवारीपासून लागू होते, तर दुसरी वाढ ऑक्टोबरमध्ये होते आणि ती जुलैपासून लागू होते। केंद्र सरकारने एप्रिलमध्ये महागाई भत्त्यात 2% वाढ करून तो मूळ वेतनाच्या 58%वरून 60%वर आणला आहे। हा वाढीव महागाई भत्ता दिनांक 1 जानेवारीपासून लागू होईल। बघा, एकूणच अशा पद्धतीने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ही मोठी गुड न्यूज आहे। म्हणजे महागाई भत्त्यात थेट बँक अकाउंट आता फुल्ल होणार। म्हणजे पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी मंगळवारी जाहीर केलेला आहे। बघा, एकूणच अशा पद्धतीने जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करणं गरजेचं आहे। जरी मुख्यमंत्री पश्चिम बंगालच्या असले तरी इतर राज्यांनी याचा आदर्श घेण्यासारखा आहे। त्यामुळेच आजचा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे। बऱ्याच जणांनी पुन्हा या व्हिडिओच्या खाली कमेंट करतील की आपल्या महाराष्ट्र राज्याचा हा व्हिडिओ नाही आहे। तर पश्चिम बंगालचा असो किंवा कर्नाटकचा असो किंवा केरळचा असो, तर बातमी अतिशय महत्त्वाचा आहे, कारण त्यांच्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना 20% आणि डीए आणि ऑक्टोबर महिन्याचा पगार असं मिळणार आहे, अशी अपडेट दिलं गेलेलं आहे। त्यामुळे जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करणं गरजेचं आहे आणि अशाच प्रकारे नाविन्यपूर्ण, महत्त्वपूर्ण, ताज्या घडामोडी पाहण्यासाठी किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।